अख्ख्या गव्हाची खीर दूध न घालता केलेली तरीही अतिशय लढीवाळ आणि अप्रतिम स्वादाची. पाव किलो म्हणजे एक मोठी वाटी भरून लोकवान गहू 2 तास भिजत घालायचे, निथळून घ्यायचे, मिक्सरमधनं असे जाडसर भरडून घ्यायचे. त्यातला कोंडा काढण्यासाठी गहू पातेल्यात 1-2 वेळा पाणी घालून असे धुतले की त्यातला कोंडा पाण्याबरोबर सहजपणे वेगळा होतो. 1 वाटी गहू घेतलाय, त्यासाठी 1 वाटी गूळ आणि 3 वाट्या पाणी घ्यायचे. भरडलेले गहू प्रेशर पॅनमध्ये 1 वाटी गव्हासाठी 3 ते 4 वाट्या पाणी आणि अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप जे या खिरीला मस्त स्वाद देतात. प्रेशर पॅनच्या 4 शिट्ट्या. काय दाणेदार परफेक्ट शिजलाय बघा गहू आणि खीर जराही खाली लागलेली नाही. त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला गूळ. इथे गॅस पुन्हा सुरू करायचा. गूळ विरघळला की खिरीला काय अप्रतिम सुरेख रंग आलाय बघा. 1 चमचा वेलची पूड आणि 1 मोठा चमचा भरून साजूक तूप सगळं व्यवस्थित एकत्र करून एखादी उकळी येऊ दिली की अतिशय मस्त चवीची खमंग खीर तयार. श्री स्वामी समर्थांच्या अन्नछत्रात सुद्धा प्रसाद म्हणून ही खीर वाढली जाते. दूध न घालताही गव्हाची अतिशय पौष्टिक एकदम मस्त खीर तयार. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा.